तर चला आजच्या लेक्चरमध्ये सर जे आपण 11th क्लास फिजिक्स मोशन इन 2D 2 सिंपल क्वेश्चन्स आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, तर बघा मागच्या 4-5 लेक्चरमध्ये आपण सर बॅक टू बॅक 12th क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री पाहिली. तर आजच्या लेक्चरमध्ये जे आपण 11th क्लास फिजिक्स मोशन इन 2D 2 सिंपल न्यूमेरिकल्स ऑफ क्वेश्चन सर आजच्या लेक्चरमध्ये आपण PYQs बघणार आहोत. मीन्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन. बोलो हां या ना, झोपले का नाही सर? तर बघा क्वेश्चन सर आपला असा विचारला आहे की फाइंड द मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ स्कायडिंग फॉर अ कार मूव्ड ऑन अ सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस 100 मीटर. द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द रोड एंड टायर 0.2. का क्वेश्चन है बे? क्या सिंपल क्वेश्चन हमको पूछा है और हमको ये PMT 2001 में यह क्वेश्चन PYQ में आया था. क्या क्वेश्चन है? देखो सिंपल क्वेश्चन है. फाइंड द मैक्सिमम वेलोसिटी. म्हणजे आपला v सर फाइंड करायचं आहे. v मॅक्स मीन्स आपला मॅक्सिमम वेलोसिटी फाइंड करायची आहे. v मॅक्स आपला फाइंड करायचं आहे. बोलो हा या ना, हा या ना सर. हा आपल्याला फाइंड करायचं आहे. दिले सर बघा आपल्याला काय दिले सर बघा आपल्याला r = 100 मीटर. ओके, r = 100 मीटर सर आपल्याला दिलेलं आहे. नंतर सर दिला आपला म्यू = मीन्स कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड इज 0.2 दिले सर आपला आहे. नंतर सर आपला दिले बघा g = 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर आपला सर दिलेलं आहे. आपला सर v मॅक्स सर फाइंड करायचं आहे. मीन्स मॅक्झिमम वेलोसिटी कारचे आपले. ओके ओके सर जे ओके लेच सर देअरफॉर मध्ये v काय सर v मॅक्स = लेच बघा √ मध्ये म्यू rg. बोलो हा या फॉर्म्युला ऑफ v मॅक्स मीन्स मॅक्झिमम वेलोसिटी. इतकं कळालं का सर जी? ओके सर जी ओके. का आपण काढलं v मॅक्स = म्यू rg. काढलं म्यू rg कशा √ मध्ये. म्यू मीन्स कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड ऑफ कार. बोलो हा या ना. हा सर r मीन्स रेडियस ऑफ कार सर्क्युलर पाथ आहे सर जी. बोलो हा या ना. मीन्स काय सर्कल टाइप आहे सर जी. त्यामुळे आपली कार मूव्ह करत आहे. त्याची त्रिज्या मीन्स रेडियस दिली आपला किती 100 मीटर. जी मीन्स ग्रॅव्हिटी कितीचा दिला आपला 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किती सिंपल सर क्वेश्चन आहे, पण आपला कळत नाही सर जी. भौतिक शास्त्री बुआ जी कोई मजाक नहीं चल रहा यहाँ पे. अरे हाँ या ना. v मॅक्स इकडे काढला आपण म्यू rg. लिहायचं बघा देअरफॉर मध्ये v = लिहायचं देअरफॉर मध्ये काय लिहायचं √ मध्ये म्यू = आपलं काय दिलं सर 0.2 दिलं आहे. इंटू सर जी पुन्हा काय सर दिलंय r मीन्स रेडियस दिले आपला 100 मीटर. इंटू सर जी आपलं काय दिलं g = 9.8 दिलेलं आहे. उत्तरेचं काय म्हणा अप्रॉक्सिमेटली मध्ये देअरफॉर v = 14 मीटर पर सेकंड. बोलो हाँ या ना. अरे बोलो हाँ या ना. हाँ सर भाई साहब कितना आसान क्वेश्चन था इसका. कितना आसान आंसर निकाला हमने. किस मेथड से निकाला? इसमें मेथड से निकाला. v मैक्स = म्यू rg. किस में √ में. इसका आंसर कितना v = 14 मीटर पर सेकंड. बात छापो दिमाग में. सेकंड नंबर क्वेश्चन अब काटेंगे हम इसको. अब ओके तर बघा सेकंड नंबर क्वेश्चन आता आपण सॉल्व करूयात. तर सेकंड नंबर क्वेश्चन आपला असा विचारला आहे की अ कार ऑफ मास 1 kg अ बँकेड कर्व ऑफ रेडियस 90 मीटर ऑन अ फ्रिक्शनलेस रोड. इफ द बँकिंग अँगल 45 डिग्री द स्पीड ऑफ कार इज. तर बघा हे पण सिंपल क्वेश्चन आहे सर जी. आपला तिथं पण v फाइंड करायचं आहे. मीन्स मॅक्झिमम स्पीड ऑफ कार फाइंड करायची आहे. तर बघा आपला दिले बघा काय अँगल बिटवीन देम थिटा. बँकिंग ऑफ रोड आहे सर जी. ओके, तर बँकिंग ऑफ रोड काय असतो बघा. सिंपल रिॲक्शन घेऊ आपण. रिॲक्शन सॉरी एक सिंपल सर आपण घेऊ काय
एक्झाम्पल ओके. बँकिंग ऑफ रोड काय असतो तर बघा अशा सर प्रकारचा असतो बँकिंग ऑफ रोड. बोलो हा या ना. अँगल बिटवीन देम थीटा इथं कोड थीटा आपला सर दिलेलं आहे. थीटा इज इक्वल टू काय दिलं सर आपला टॅन दिले टॅन ओके टॅन थीटा आपला अँगल दिला 45 डिग्रीचा. बोलो हा यांना हा सर. नंतर सर आपण त्याला कार ऑफ मास मीन्स एम इज इक्वल टू 1000 किलोग्राम मीन्स 1 kg. बोलो हा यांना 1 kg मास ऑफ कार. नंतर सर आपण त्याला रेडियस ऑफ कार आर इज इक्वल टू 19 मीटर. आणि सर जी सॉरी रेडियस सर काय आहे आपल्या बँकिंग रोडचं ओके ओके सर. आणि सर आपल्याला वी सर फाइंड करायचं आहे. आर यस ऑर नो. यस सर. सर यावर एक कार मूव्ह करत आहे अशा प्रकारचे ओके अशा प्रकारची कार मूव्ह करत आहे. आपण अशा प्रकारे सिंपल एक कार काढूया ओके. इथं कार बोलो हा या ना हा सर जी हा पुढे आली खलास पण आली ओके. कार इथं मुव्हिंग टू सर्क्युलर पाथ काय सर बँक ऑफ रोड. बोलो हा या ना हा सर. तर बघा आपल्याला या प्रकारचा क्वेश्चन मध्ये दिलेला आहे डाटा. तर आपल्याला वी सर फाइंड करायचं आहे म्हणजे मॅक्झिमम व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड करायची आहे ओके. बात छपरे दिमाग में कुछ ओके सर. लेच बघा दियर 4 मध्ये आपल्याला वी सर फाइंड करायचे म्हणून लेच बघा टॅन थीटा इज इक्वल टू काय रे टॅन थीटा इज इक्वल टू लेच बघा वी चा स्क्वेअर बाय आर जी. बोलो हा या ना. जी सर आपण 10 मीटर पर सेकंड चा स्क्वेअर मानू. लेच बघा जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंडचा काय सर जी स्क्वेअर. फॉर्म्युला आपण सर काय लावला टॅन थीटा इज इक्वल टू मीन्स अँगल बिटवीन दे मीन्स बँकिंग ऑफ रोड. बोलो हा ना हा सर. टॅन थीटा इज इक्वल टू म्यू चा स्क्वेअर बाय आर जी. लेच बघा दियर 4 मध्ये टॅन काय दिलं आपला अँगल 45 सर दिलेला आहे. टॅन 45 डिग्री इज इक्वल टू वी चा स्क्वेअर म्हणजे आपण काढायचं वी ओके. वी चा स्क्वेअर बाय आर मीन्स किती सर 19 into 10 मीन्स जी ची व्हॅल्यू. बोलो हा या ना हा सर. लेच बघा दियर 4 मध्ये वी चा स्क्वेअर इज इक्वल टू टॅन 45 ची व्हॅल्यू असते 1. लेच बघा 1/90 into 10. अरे कुछ बात समझ में आ रही है आपको ओके सर. लेच बघा सर दियर 4 मध्ये वी चा स्क्वेअर इज इक्वल टू 900 ह्याचा करता स्क्वेअर रूट. लेच बघा दियर 4 मध्ये वी इज इक्वल टू 30 मीटर पर सेकंड इज आन्सर. बोलो हा या ना. अरे बोलो हा या ना हा. सिंपल रिॲक्शन तोंड लिहिले मी 2-3 लेक्चर घेतलं बॅक टू बॅक म्हणून सिंपल आलं सर आन्सर. वी चा स्क्वेअर करत √30 मीटर पर सेकंड इज फाइनल आंसर. बोलो हाँ या ना. अरे बोलो हाँ या ना हाँ. तो सिंपल क्वेश्चन था हमने सिंपल स्टेप से और मेथड सॉल्व किया. बात छापो दिमाग में.